हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें। हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं, जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे। ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। नमस्कार, मी शशिकांत वाघ, आपलं श्री हरी फिटनेस मध्ये स्वागत। कशा आहात आपण? फिट आहात ना? फिटच असायला पाहिजे आणि हो, आरोग्याची काळजी घ्या। चला तर मग आज मित्रांनो वर्कआउटला सुरुवात करूया। पण या अगोदर आपणास एक विनंती असेल, आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त मित्र परिवारामध्ये शेअर करा। चला तर मग आज आपण वर्कआउटला सुरुवात करूया। आज आपण मिड रो वर्कआउट करणार आहोत। मिड रो म्हणजे आपला बॅकचा मशिनरी, जो आपण डंबलवर पण मारू शकतो आणि मशिनरी सुद्धा अवेलेबल आहे आपल्याकडे। तुम्ही बघू शकता मिड रोचं मशीन आहे ये, आणि याला दोन प्रकारे यूज करू शकतो आपण। एक हा वाइल्ड ग्रिप आहे, एक क्लोज ग्रिप आहे। ही स्ट्रेट आणि हा क्रॉस, तुम्ही दोन्ही प्रकारे त्याला यूज करू शकता। जो आपण डंबलवर बी करू शकतो आणि बारबलवर बी करू शकतो। पण याच्यामधला आपल्याला यूज मिलो रो असा हा मशिनरी आहे। याला आपण सिंगल हँड, डबल हँड दोन्ही मारू शकतो। त्याला आपण हाईटच्या हिशोबाने यूज करू शकतो। याला आपण बघू शकतो हा अप पण होतो आणि डाऊन पण होतो। आता मी याला यूज करायचं आहे, तर कशा पद्धतीने मी यूज करतो तुम्ही तुम्हाला सांगतो। आणि चुका सर्वात महत्त्वाची, तुम्हाला चुका सांगतो की आपले जे नवीन मेंबर असतील, बिगनर्स, हे कशा पद्धतीने मारतात। स्टँड झाले हाईटच्या हिशोबाने न घेता, किंवा याला फुल पुश असेल तो स्टँडिंग पोझिशन, स्ट्रेट एल्बोची पोझिशन दोन्ही वर असतील। कोणाचा हात थोडा नॉर्मल डाऊन असेल, कोणाचा अप असेल। ही पोझिशन जर झाली मित्रांनो, तर तुमचा सिंगलच मसल बॅक वर्क होईल। इकडच्या मसलला तो आता हा फ्रंटला ठेवला आहे आणि हा थोडा रिव्हर्स खाली एक बिलास डिस्टन्स म्हणतो आपण तो, त्या भागामध्ये। मग तुमचा हा लोअर बॅक इकडे फ्रंट, आणि इकडच्या फ्रंट डेल्टॉइडला आणि इकडचा अप्पर बॅकला, आणि इकडचा वर्क होईल तर तुमचा लोअर बॅकला येईल। म्हणजे असा तुम्हाला डिस्टन्स बी परफेक्ट घ्यावा लागेल त्याला। त्यासाठी त्याला आहे आपला डिस्टन्स, इथून तुम्ही एक अंगठ्याचा डिस्टन्स घेऊ शकता। आणि हो, सर्वात महत्वाचं म्हणजे सर्वात पायाची मुवमेंट पुढे असणे, आणि जो आपण अँगल ओढतो तो तुम्हाला इथे गुडघ्याला लागू शकतो त्याच्या, आणि रेंज पर्यंत जाणार नाही तो, त्याची रेंज पूर्ण फुल मुवमेंट होणार नाही, तो इथेच ब्लॉक होऊन जाईल तुमच्या मांडीच्या भागाला। तर तुम्हाला मी सांगतो की परफेक्ट कसा मारायचा। त्याला पहिले आपण ऍडजस्ट करून घेऊ हाईटच्या हिशोबाने। चेस्ट आपली फ्रंटला पाहिजे, आणि सर्वात बॅकला इथून आपण डिस्टन्स घेऊन सर्वात पाठीमागे बसणे। चेस्ट आपली डाऊन हे पाहिजे अप मध्ये, आणि हा जो आपला सपोर्टेड आहे हा आपण सिंगलला यूज करू शकतो। हा सिंगल सेट सर्वात रिव्हर्स खाली पकडायचे, पायाची मुवमेंट पाठीमागे राहू द्यायची, बॉडी स्ट्रेट फ्रंटला, आणि हा फुल रेंज घ्यायचा आहे। 3 सेकंड होल्ड करा। 1 2 3, एल्बो तुमचा आतमध्ये हवा, बाहेर न काढता आतमध्येच पाहिजे। स्लोली सोडायचा, ब्रीदिंग करा, ब्रीद आउट, ब्रीदिंग, ब्रीद आउट। हा झाला तुमचा सिंगल। आता डबल मसल यूज कसा करावा तेही सांगतो तुम्हाला। सर्वात अगोदर एक सिंगल ओढून घ्यायचा, एक पाठीमागचा भाग, आणि हा, आणि तुमचे एल्बो बाहेर न काढता ते पण सेम मुवमेंट आतमध्ये हवे, आतमध्ये ओढा, सेम पोझिशन। ब्रीद आउट, ब्रीदिंग, ब्रीद आउट, ब्रीदिंग करा, 3 सेकंड होल्ड करा, आउट करा। हा झाला तुमचा फ्रंटचा। आणि वाइल्ड ग्रिप आपण जो बारबलने यूज करतो तो सुद्धा आहे आपल्याकडे, हा क्रॉस। याला तुम्ही डिस्टन्स सुद्धा घेऊ शकता किंवा क्लोज घेऊ शकता। याला पण सेम पोझिशन, मिड रो पोझिशन, एक पाय पुढे राहू द्या, एक पाय पाठीमागे, या पोझिशनला। हा झाला तुमचा वन हँड सिंगल मिड रोचा। याला बी यूज तुम्ही डबल हँड बी तसाच यूज करू शकता।
हा झाला तुमचा लो बॅकचा वर्क. चला तर मित्रांनो, तुर्तास इथेच थांबूया. भेटूया पुढील भागात. पुन्हा भेटूया पुढील वर्कआउट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.